ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आझाद चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या खाली असलेल्या नावाच्या पाटीची काही समाजकंटकांनी कुऱ्हाडी आणि लोखंडी सलाखीनं 8 ऑगस्ट रोजी तोडफोड केली होती। त्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती। याबाबत 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भाजप शहराच्या वतीनं ठाणेदार भिवापूर जयप्रकाश निर्मल यांच्यामार्फत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना भाजप शहर अध्यक्ष अनिल समर्थ यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आलं आहे। सदरचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी प्रतिमा 2 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार राजू पारवे यांच्या निधीमधून तयार करण्यात आली होती। मात्र काही समाजकंटकांनी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खालील बाजूला असलेल्या नेमप्लेटची तोडफोड केली आहे। हे प्रकरण 8 ऑगस्टला सकाळी 5 वाजता काही जणांना दिसल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। निवेदन देतेवेळी भाजप शहर अध्यक्ष अनिल समर्थ, माजी शहर अध्यक्ष आनंद गुप्ता तसेच भाजप जिल्हा महामंत्री हिमांशु अग्रवाल, महामंत्री जावेद कुरेशी तसेच अनिल निखारे, धनंजय चौधरी, वैशाली पेदाम, सुचिता लोणगाडगे, शाहुल ढोणे तसेच रमेश नक्षिने तसेच रमेश भनभुजे, रमेश नागपुरे, हंसराज जनबंधू तसेच अंकुश शंभरकर, युवराज कर्णुके आदी या ठिकाणी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग C24 तास नागपूर।